नमस्कार. MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. संवेदना फाउंडेशनच्या वतीने निवासी आदिवासी मुलींचे निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच लोणावळ्यात संपन्न झाले. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण ग्राम देवलेचे श्री सतीश मून यांचे प्रमुख पाहुणे म्हणून, तर मनशक्ती प्रयोग केंद्राचे डॉक्टर मयूर चंदने, विद्या विनय सभा गुरुकुलचे अध्यक्ष श्री दिनेश राणावत, शामराव सातदिवे, गुरुकुलचे विश्वस्त श्री बापूलाल तारे, डॉक्टर BN पुरंदरेच्या माजी मुख्याध्यापिका वसुधा पाटील, निर्मिती फाउंडेशनच्या प्रमुख डॉक्टर सीमा शिंदे, त्याचप्रमाणे समाजसेविका शीला मॅडम, युनिटा डॉल्डन उपस्थित होते. डॉन वास्कोचे प्रकल्प प्रमुख फादर ब्लॅनी, संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश बोंद्रे, उपाध्यक्ष सोनाली रवी शेळके, सचिव दीपक मावकर, कोषाध्यक्ष रवी शेळके, सदस्य सौ शिवानी बोंद्रे, सौ मीरा ठाकर, सुनील कदम, सुखदेव पतवे, दिनेश कुमार पाटील, सल्लागार सौ अश्विनी नलावडे, मार्गदर्शक रंगनाथ वरे व युनिटी डॉल्डन. त्याचप्रमाणे या प्रकल्पात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बोंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन संवेदना फाउंडेशनचे सचिव दीपक मावकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुखदेव पतवे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. पाहूया आदिवासी मुलींच्या चेहऱ्यावर आनंद खुलवणाऱ्या आणि त्यांच्या जीवनाला एका उंचीवर नेण्यासाठी झटणाऱ्या संवेदना फाउंडेशनच्या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट. की एव्हरीवन, ईच अँड एव्हरी टीचर इज डेडिकेटेड, आणि तेच डेडिकेशन बोंद्रे सर आणि सर की त्यांनी सुरुवात जी केली आहे आदिवासी मुलींसाठी, आय कॅन सी द जॉय ऑन द फेसेस अँड दॅट सेन्स ऑफ अँटिसिपेशन की आम्हाला नवीन काय शिकायला मिळेल, आमचं आयुष्य सुधारेल. त्या सगळ्यांची इथं जे उपस्थित मनापासून इच्छा आहे, एव्हरीवन शुड मेक गुड प्रोग्रेस. फक्त एक छोटंसं हे सांगतो, संत कबीरांनी का लागत आहे मोय, आणि एकदा लता दिदींनी त्यांच्याला तो आहे, आपल्याकडे जो निधी येतो तर आपण वाटायचं असतं सगळ्यांना. आमचे सहकारी श्रीयुत रंगनाथ वरे सर हे प्रमुख अतिथी आहेत. त्यांचाही या ठिकाणी संवेदना फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. मी आदरणीय वरे सरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपला सन्मान घेण्याकरिता या ठिकाणी पुढे यायचंय. फाउंडेशनच्या श्री आपला शुभ असतंय या ठिकाणी सरांचा सन्मान व्हावा. सोनालीताई त्यांचा नमस्कार मंडळी, सन्माननीय सगळे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे मान्यवर, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम चालू आहे, मगाचपासून मी त्यांच्याकडे बघतोय, त्यांचे जे डोळे थोडेसे भांबावलेले, थोडं आश्चर्य वाटणारे, किंवा नक्की काय आहे हे सगळं, कसं चालू आहे, काय चालू आहे, असं सगळं ते ऑब्झर्व करणारे असे मी त्यांच्याकडे बघतोय. एक खूप चांगला स्तुत्य उपक्रम बोंद्रे सर, शेळके मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी हे संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून करतायत. खूपच मोठा उपक्रम आहे असं मी म्हणेन. इथे येताना सुद्धा ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त मला बरं वाटतंय. त्याचं कारण असं की तुम्ही सगळ्या मुली, आणि तुमची पहिली बॅच आहे ना, तुमची पहिली बॅच, तुम्ही केवढे भाग्यवान आहात की तुम्हाला सांगायला होईल आता की आम्ही फर्स्ट आहोत, पहिले आहोत, आणि या संस्थेमधून आम्ही शिकलोय आणि मग आमचा एक व्यवसाय सुरू केला आहे. मग आम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन आम्ही छानपैकी काम करतो आहोत. ते तुम्हाला सांगायला की तुमच्या पाठीशी किती लोक आहेत, या कार्याच्या पाठीशी किती लोक आहेत, हा केवढा मोठा संदेश आज आपण समाजामध्ये देतो, हो की नाही? की एक चांगलं काम जर करायचं कोणी ठरवलं, आज न्यूजपेपर जर उघडला तर अनेक वेगवेगळ्या बातम्या, नकारी बातम्या, पत्रकार बसले तिथे, तर नकारी बातम्याच सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती येतात. आणि त्याचंच इम्प्रेशन इतकं
मोठं होत असतं की या जगात काही सगळं वाईटच चालू आहे. म्हणजे त्या अमेरिकेचा जो कोणी आहे ट्रम्प, तो काय करतो, कसा बोलतो, आणि मग इथे काय चालू आहे, मग मुलींच्या बाबतीत काय चालू आहे, इकडच्या बाबतीत काय चालू आहे, आता मी काय बोलत नाही. पण मुद्दा काय की असे सगळे इकडल्या फाईल्स तिकडल्या फाईल्स, मग कुठून कुठल्या अजून काढलेल्या फाईल्स वगैरे सगळं, तर या सगळ्याच्यात म्हणजे असं एक निराशाजनक, जर वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही जर सुरू केला, तर आपल्याला सगळं निराशाजनकच आहे. सगळं जगच निराशाजनक आहे. काय चाललंय सतत? एक तर मारामाऱ्या, नाहीतर जे काय आता चालू आहे ते काय. असे चांगलं काम करणारे लोक तर कितीतरी आहेत, हो किंवा नाही. इकडे ह्या बाजूला बसलेले त्या दिवशी ना सगळं घर बदलतं आणि आजूबाजूचं सगळं वातावरण बदलतं. लक्षात घ्या, एक मुलगा शिकला त्याच्याविषयी एक मुलगी शिकणं हे जास्त महत्वाचं असतं. मला मिळतोय त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. या ठिकाणी श्रावणी मॅडमांना जायचं आहे. आदरणीय बोंद्रे सर, कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहते. तसेच सोनाली ताई, आपणासही विनंती. पदवे सर. ओळख सोनाली मॅडम ची ओळख 7 वर्षापासून आहे आणि सोनाली मॅडममध्ये अनेक चांगले गुण आहेत. पण विशेष जे गुण आहे ते म्हणजे जे खूप गरीब आहेत आणि आदिवासी मुलं मुली जे गरीब आहेत त्यांच्यावरती अतिशय प्रेम करते आणि त्यांच्या मनशक्तीचे असतं. सातदेवी सरांनी सर्वच उपस्थित मान्यवर, आमचे कुरंगे सर, आमच्या गुरुकुलचे सर्व आमचे सहकारी. खरं तर रमेश, तू असं समोर आलं तर बरं होईल. सोनाली आणि रमेश, सोनाली माझी विद्यार्थिनी आहे आणि रमेश माझा सहकारी आहे. आणि मला अभिमान किंवा गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे असं आपण म्हणतो ना, तसं मी सांगेल की गर्व से कहो हम सब गुरुकुलवाले आहे. कारण ज्या संस्थेत आम्ही शिकलो, वाढलो, आमचं बालपण ज्या ठिकाणी गेलं, ती आमची संस्था म्हणजे खरोखर अभिमानाने जिचं नाव घेता येईल अशी माझी गुरुकुल आहे. आणि त्या गुरुकुलाचे आम्ही सर्व आहोत. मला तर फक्त तुझे मिस्टर म्हटले ते नाही, फक्त बाकी संपूर्ण टीम जी आहे ती गुरुकुलचीच आहे. म्हणजे जे संस्कार त्यांनी घेतले ना सर, ते संस्कार कसे असतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही सगळी टीम आहे. तर मला खरोखर खूप असं भरून आलेलं आहे, कारण मी अतिशय भावनाशील माणूस आहे, भावनाप्रधान माणूस आहे. ज्यावेळेस रमेशने हे मला पूर्वी सांगितलं की बापू असं असं, म्हणजे आम्ही बोलताना बापू आणि रमेश असंच बोलतो, बापू असं असं सुरू करतो म्हणून अतिशय छान काम आहे आणि आमची अशी टीम आहे. त्यावेळेसच मी सांगितलं की ह्या कार्यात नक्की तुम्हाला यश मिळेल, कारण जिसका कोही नहीं होता उसका खुदा होता है ना, असं आपण म्हणतो ना. तर ह्या मुलांच्या मध्ये मी देखील काम केले सर आपल्या अशोक सिंगल मेमोरियल ट्रस्टच्या वतीने. म्हणजे कुसूर, खांडी तिकडच्या तुम्ही सगळ्या ना, वत्सल विषय त्या साईडचे ना. हा, तर समाज कार्यासाठीच अवॉर्ड किंवा पारितोषिक तिला जाहीर झालेलं आहे. आणि 6 तारखेला सोनालीला हा जो पुरस्कार आहे तो चंद्रराव पाटीलमध्ये मिळणार आहे. म्हणजे चांगल्या कार्याची दखल घेणारं कोणतरी आहे, तर अंबरने तिची दखल घेतलेली आहे. तर तुम्ही प्लीज जरा जोरदार टाळ्या एकदा सोनालीसाठी. व्यासपीठ आणि उपस्थित सर्व नागरिक आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय अशा सर्व विद्यार्थिनींनो शुभ संध्या. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. त्याप्रमाणे अतिशय चांगलं काम बोंद्रे सर आणि सोनाली करत आहेत. जिथे नारीची पूजा होते, स्त्रीची पूजा होते, तिथे नेहमीच देवतांचा वास असतो. आणि म्हणून हे देवतेप्रमाणे काम करणारी सोनाली आणि तिची टीम, या सगळ्यांचं मी पहिलं अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवादही देते. सरांनी सांगितलं की वाईट काम करणाऱ्या टोळ्या असतात, तसंच तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवायचंय. जेव्हा मी दवाखान्यामध्ये काम करते तेव्हा मला असं जाणवतं. आत्ताच न्यूज आहे, पुणेगावची एक 17 वर्षाची मुलगी पळून गेली.
तुम्हाला माझं असं सांगणं आहे की 18 वर्ष झाल्याशिवाय पळून जायचं नाही. आणि त्यांची फरफड सुसाईड केलंय कोणी काय केलंय, व्हॉट एव्हर इट मे बी, पळून जायचं नाही. किती वयापर्यंत? नाही सांगते, पुढे येणारच आहे. त्याने शिकायचंय तुम्ही. हे खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिले यांनी तुम्हाला, त्याच्यामुळे 100% तुमचा आत्मविश्वास वाढणारच आहे. तुम्हाला जर मनाने लग्न करायचं आहे तर तुम्ही सेटल्ड असा मुलगा बघायचा, घरच्यांना सांगायचं. नाही तर ती आयुष्याची जी फरफट होते ना ती फार वाईट आहे. 18च्या आधी तुम्हाला मेडिकल कुठलीही ट्रीटमेंट मिळत नाही लग्न केलं तरी, आणि ती खूप वाईट परिस्थिती असते. ते मी डिटेल कळते का? व्हेरी गुड. आता तुम्ही सगळं ऐकलं ना, त्यांनी काय सांगितलं, या सगळ्यांनी सांगितलं, ऐकलं तुम्ही? काय काय सांगितलं सर? काय सांगितलं? चांगला अभ्यास करायचा. काही पण शिकवतात तिथं ते चांगलंच असणार, तुमच्यासाठीच केलंय हे सगळं. ओके, सो यू विल डू व्हेरी वेल. सो माननीय व्यासपीठ आणि आजच्या उत्सव मूर्ती ज्या बसल्या तिथे 1 डझन आहेत, ज्यांच्यासाठी जास्त आहे 312 1 डझन आहे सध्या. तर त्या आणि इथे उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, अख्खी टीम आणि मेन संवेदना टीम, या सर्वांचं मी मनपूर्वक आधी अभिनंदन करते. कारण की आपला जन्म, मनुष्य जन्म हा जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण समाजासाठी काही देणं लागत असतो, कारण आपण समाजामध्ये राहत असतो, आपण समाजशील आहोत. आणि हे समाजासाठी काही करण्याची दानत, आपल्याकडे जे आहे त्यातलं यथाशक्ती यथामती देण्याची दानत असणं हेच उत्तम मनुष्याचं लक्षण आहे. आणि ते इथे सगळेजण असे उत्तम लोक जमलेले आहेत, ज्याच्यामुळे हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाणार आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, जोरदार टाळ्या या उपक्रमासाठी. ही कल्पना येते, चांगले गुण आहे, फक्त आम्हाला ते पारखायचे आणि त्याला जरा पैलू पाडायचे. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये खूप चमकाल आणि चमकावं अशीच आमची सगळ्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुम्हाला शुभेच्छा आहे आणि संवेदना टीम मी तुम्हाला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आणि कुठलंही काम असेल तर मी नक्की तुमच्यामध्ये. धन्यवाद. मुख्याध्यापक आदरणीय बयाजीराव खुरंगे सर, आपणास विनंती करतो, आपण शुभेच्छा द्या. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणींनी, खरं तर मगाशीच बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की गुरुकुलनं आम्हाला काय दिलं, स्थापना केली आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस त्या देणाऱ्याचे हातच घ्यावेत असे हात घेण्याचे काम बोंद्रे सर आणि त्यांच्या पाहतोय की अगदी गुरुकुलमध्ये कितीही गरीब विद्यार्थी असला तरी त्याच्या फीसाठी ती जी धडपड करते ती आमची विद्यार्थिनी आहे. त्याच्या जोडीला आमची सगळी टीम असते, बोंद्रे सर असतात, वरे सर असतात, नेहमीच मदत करतात. आणि त्याच भावनेतून कदाचित ही संकल्पना पुढे आली असावी की अक्षरशः वाड्याई, वस्ती, पाडी, डोंगर कपाड्यात राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या फार शिक्षण घेऊ शकत नाहीत. आणि मोदीजींच्या कल्पनेतील जो आत्मनिर्भर भारत आहे तो दुसरा काय आहे, ह्या मुलींना वेगवेगळे व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं, आणि तेही निवासी मुलांना. निवासी काम इतकं सोपं नाही. नंतर सातव्या सरांचं शुभेच्छा होतील आणि शेवटी आदरणीय मोहन सर. प्रथम मी डिलिव्हरी व्यक्त करतो, कारण मी पण अशाच एका संस्थेच्याच कार्यक्रमाला गेलो होतो, त्यामुळे लेट झाला. सर्वप्रथम संवेदना टीमला शुभेच्छा देतो आणि त्यांना काही अडचणी आल्या तर मी आहेच मार्गदर्शन करायला. मी आतापर्यंत 4 संस्थांवरती काम करतोय. काम करणं तेवढं सोपं नाहीये, उभं करणं सोपं आहे पण पुढे चालवणं खूप अवघड आहे. कारण सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे
विद्यार्थी, त्या विद्यार्थिनी की ज्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे आणि याला कारणीभूत ठरलेलं आहे संवेदना फाउंडेशन. खरोखर आणि मधमाशा त्या मध गोळा करायला येतात त्या सर्व असे आजूबाजूची मित्रमैत्रिणी वगैरे असतात, यांच्यावर विश्वास ठेवू नका मुलांनो, आणि आपलं भविष्य होईल तेवढं उत्तम घडविण्याचा प्रयत्न करा. मी खरं तर 3-4 दिवसापासून जेव्हा मी ही गोष्ट ऐकली की आज इथे असा कार्यक्रमाचं उद्घाटन आहे, तेव्हा मला खरंच फार आनंद वाटला आणि मी विचार करत होतो की आपल्याला काय करता येईल, काय सहकार्य करता येईल या टीमला. कारण यांचं नाव फार सुंदर आहे, संवेदना. कारण संवेदनशील लोकच असं काही करू शकतात. मी गेल्या काही दिवसापासून मी माझ्या गेल्या 30 वर्षाच्या समाजसेवेच्या अनुभवावर पुस्तक लिहिलंय. ते काही दिवसात प्रकाशित होईल. त्यातली एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला ऐकवतो. आज या शुभमंगल प्रसंगी उपस्थित असलेले तथा संवेदना फाउंडेशन आदिवासी मुलींचे निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मयूर चंदे सर, सतीश मूल सर, दिनेश राणावत सर, श्यामराव सातदिवे सर, वसुधा पाटील ताई, डॉक्टर सीमा शिंदे ताई, शीला मॅडम, युनिटा मॅडम, बापूलाल तारे सर, रंगनाथ वरे सर, आपण आपला बहुमोल वेळ खर्च करून येथे उपस्थित झाला आणि आमच्या ह्या संवेदना फाउंडेशनसाठी बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संवेदना फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.